श्री स्वामी समर्थ. अन्नदानाचे महत्त्व. अन्नदान करणाऱ्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळे राजा रती देवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. जे अन्नदान करीत नाही त्यांना परलोकात उपाशी राहावं लागते. अन्नदान करणारा शिवलोकात जातो. तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही. अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो. अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते. जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणते दान नाही. लक्ष्मी रुसून किंवा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे. यथाशक्ती यथासामर्थ्य दान देत राहावे. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही, ते नित्य वाढतच असते. जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो.